घरातनं जसं बाहेर आलो तसं कोंबडा माझ्याकडे लागला ताटमान करून बघायला आणि कोंबड्या लागल्या लांब लांब पळायला. तर कसं काय मंडळी, मग काय गाडीचं केलं स्विच चालू आणि फाड दिसना गेलो गावात मासा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या खंडीभर माशांचा ह्यो करणार तरी काय, त्यासाठी व्हिडिओ ही पुरा घरात येऊन बघतो तर काय आले नानाला अक्षरशः तोडून टाकला होता आणि कांदे मामाला कापायचं काम चालू आणि तेवढ्यात कोथिंबीर मावशींनी मला टोमणं आणला. आमची की आम्ही कधीच सोडत. त्याच्यावर कडीपत्ता काका तडतडून हसता बल 20 माशांचं 100 पीस असं गरगरीत स्वच्छ धुवून घे आणि मग पुन्हा चवीचं ब्रह्मास्त्र मीठ आणि थोडासा पिवळसरपणा देण्यासाठी हळद मावशी अलगदपणे शिंपडून तब्बल 10 माशांची 13 मुंडकी मात्र बाजूला काढून बहाना तर लावलेला मसाला मुरवायचा, पण खरी गोष्ट म्हणजे हाताला आराम हो. आणि तब्बल अर्ध्या तासाच्या महाविश्रांतीनंतर कढईत ओतलं त्याल आणि टाकलं त्यात एक एक माशाचं पीस आणि ते म्हणतात का नाही केलेल्या मेहनतीचं फळही मिळत असतं. ह्या काही त्यातलाच एक प्रकार. आणि त्या फळाबरच बाजरीची भाकरीन कांदा बी मिळाला. या मग सगळी तळलेला मासा खायला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. धन्यवाद.